हॅलो, मी सारिका बुतारे, तुमची आयटी करिअर कोच आणि गाईड. सो आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे की आयटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून पुणेरी पॅटर्नची खरी काय भूमिका आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, आयटी करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सो मला असं वाटतं की आयटी ट्रेनिंग सेंटरचा रोल खरंच खूप महत्वाचा आहे. कारण तुमच्या सगळ्यांच्या समोर पुण्यासारखं मेट्रो सिटी आहे जिथे भरपूर साऱ्या आयटी कंपन्या आहेत. खराडी आयटी पार्क, हिंजवडी किंवा कल्याणी नगर, SP इन्फोसिटी, मगरपट्टा आयटी पार्क, भरपूर सारे आयटी पार्क झालेत, भरपूर सारे जॉब्स अवेलेबल आहेत. पण ह्या आयटी पार्क्समध्ये जर जॉब मिळवायचा असेल तर ते बऱ्याच मुलांचं स्वप्नच राहतं. त्या स्वप्नाचं खऱ्या अर्थाने रूपांतर होतच नाही. तर त्याच्यामध्ये पहिले म्हणजे काही कारण आहेत जे मी आज लिस्ट डाऊन करेन. त्याच्यामध्ये पहिलं कारण हे की कम्युनिकेशन. खूप सगळ्या मुलांना कम्युनिकेशन मध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात, तर ते त्यांची गोष्ट कम्युनिकेशन थ्रू डिलिव्हर करू शकत नाही. दुसरा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर हा आहे की स्किल्स, टेक्निकल नॉलेज, तर त्यांना ते प्रॉपरली डिलिव्हर करता येत नाही. मग काय प्रॉब्लेम होतो की बाबा आपल्या समोर एवढं छान जेवणाचं ताट आहे आणि आपल्याला ते खाताच येत नाहीये, हा विषय होतो. मग ह्यामध्ये पुणेरी पॅटर्नचा सगळ्यात महत्वाचा रोल काय आहे की जर तुमचं कम्युनिकेशन वीक आहे तर आमच्याकडे एक्सपर्ट ट्रेनर्स आहेत की जे कम्युनिकेशन वरती ओव्हरकम कसं करायचं हे शिकवतात. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर तुमच्याकडे कोडिंग स्किल नाहीये, जर टेक्निकल स्किल्स नाही, कारण की जर तुम्ही कॉलेज पास आउट आहे तर कॉलेजमध्ये एवढं जास्त एक्सपोजर नसतं गोष्टींचं किंवा प्लॅटफॉर्म पण नसतो, तर त्या केसमध्ये आमच्याकडं एक्सपिरियन्स ट्रेनर आहेत की जे सहजपणे तुम्हाला ट्रेनिंग बद्दल आणि कोडिंग बद्दल एक्सप्लेन करतात त्यांची स्क्रीन शेअर करून. म्हणजे काय होतं की बेसिक कन्सेप्ट जे आहे ते तुमचे क्लिअरली समजून जातात आणि तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये प्रॉपरली रिप्रेझेंट करू शकता. आता तिसरा रोल जो आहे तो सगळ्यात महत्वाचा, तो आहे जॉब कॉल्स. तर पुणेरी पॅटर्न मधून मॅक्झिमम जॉब कॉल्स आम्ही शेअर करतो मुलांना. इनफॅक्ट आम्ही शेड्यूल करून देतो इंटरव्ह्यू, जेणेकरून काय होतं की जॉब सर्चिंग मध्ये जो टाइम जाणार आहे फ्रेशर मुलांचा, तर तो अगदी 0 होऊन जातो आणि तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू शेड्यूल करून दिल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट प्लॅटफॉर्म मिळतो की चला आज माझा इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये एवढे राऊंड्स आहेत, तर तुमचा फोकस फक्त प्रिपरेशन वरती राहतो. सो दिस इज द मेन रोल ऑफ पुणेरी पॅटर्न ट्रेनिंग सेंटर. मग ह्यामध्ये जो सक्सेस रेशो आहे तर तो ऑलमोस्ट 80-90% आहे. कारण जेव्हा कुठलाही स्टुडंट आमच्या इथे ऍडमिशन घेत असतो त्यावेळेस त्याचे टेक्निकल स्किल्स, त्याचे कम्युनिकेशन स्किल्स, त्याचे कोडिंग स्किल्स आणि त्याचं प्रेझेंटेशन, ह्या सगळ्या फॅक्टर्सवरती डे 1 पासून प्रिपरेशन करून घ्यायचं काम आमच्या एक्सपर्टचं असतं, जेणेकरून तुम्हाला हँड्स ऑन नॉलेज येतं आणि मॉक इंटरव्ह्यूज थ्रू तुम्हाला ही आयडिया पण येऊन जाते की आपल्याला काय वेळी समोर रिप्रेझेंट करायचे. त्यामुळं सॉफ्टवेअर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा रोल किंवा ही जी भूमिका आहे ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे मला असं वाटेल की ज्या मुलांना खरंच जेन्युइनली माहिती आहे की बाबा आपला आयटी मध्ये जाण्यासाठीचं प्रॉपर स्किल सेट नाहीये, तर त्या केसमध्ये अजिबात विलंब न करता हा व्हिडिओ तुम्ही स्वतः तर गो थ्रू डेफिनेटली कराच, पण तुमच्या फ्रेंडला जरूर शेअर करा. स्पेसिफिकली अशा फ्रेंडला शेअर करा जो अजूनही ह्या भरोशावरती बसलाय की मला आज ना उद्या जॉब मिळेल. पण सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिकल थिंकिंग ही आहे की जर तुमच्याकडे हे 2-3 स्किल नसतील तर तुमचं आयटी मध्ये सिलेक्शन होऊच शकत नाही. त्यासाठी लर्निंग करणं किंवा स्वतःला अपग्रेड करणं हीच पहिली स्टेप आहे. त्यामुळे तुम्ही आताच हा व्हिडिओ तुमच्या सर्कलमध्ये अशा एखाद्या फ्रेंडला सेंड करा किंवा अशा फ्रेंड्सला तुम्ही शेअर करा ज्यांना आयटी मध्ये जायचंय. थँक्यू.